साहेब तुम्ही चर्चेसाठी आज या ठिकाणी आले आणि तुमच्या सोबत जे चर्चा करणार होते महेश गायकवाड त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले, तुमची पहिली प्रतिक्रिया? हे पोलिसांनी ताब्यात घेणं हे नाटकपंच आहे. कारण जर यांची पाठीमागची गुन्हेगारीची पार्श्वभूमी बघितली तर नेहमी असंच करायचं, स्वतःच्या अंगावरती वार करून घ्यायचे आणि कुणीतरी दुसरं उभं करायचं तिथे आणि सर्वसामान्य लोकांना अडकवायचं, लोकांवरती गुन्हे खोटे दाखल करायचे, काही लोकांना घरी जेवायला बोलवायचं, त्यांना मारायचं. काही लोक आल्याच्या नंतर कुणाल पाटील इकडे आले होते त्या टायमाला स्वतःच्या माणसाच्या हाताने स्वतःच्याच माणसाच्या फायरिंग करून घेतली. हे सर्व ही नाटकपंची आहे आणि ह्या नाटकपंची सोडली पाहिजे खरं तर. आणि खरोखर भ्रष्टाचाराचा जर मी आजही सर्वांना ठोकून सांगतो आहे की माझी लाईव्ह नार्को टेस्ट करा. लाईव्ह नार्को टेस्ट केल्याच्या नंतर आपल्याला माहिती पडेल नक्की कोणी किती पैसे खाल्ले, कोणी भ्रष्टाचार केला. याचा सर्व लोकांना जनतेच्या समोर मी कधी पण आज पण मी बोलायला तयार आहे का मी आजही सांगतो आहे की लाईव्ह नार्को टेस्ट करा, आपल्या सर्वांना माहिती पडेल. पण असे खोटे आरोप करणं, विकासाची भाषा करणं, अरे विकासाची भाषा तुम्ही जर करताय तर महानगरपालिकेमध्ये किती वर्ष सत्ता होती, तुम्ही एकही भूखंड रिझर्वेशनचा ताब्यात घेतला नाही. जर तो ताब्यात घेतला असता तर कल्याणपूर्वचा संपूर्णपणे विकास झाला असता. पण ज्या टायमाला तुमच्या हातात सत्ता होती महानगरपालिकेमध्ये आज पण होती, पण कधीच हे जे भूखंड होते गार्डनचे, मैदानाचे, अजून पोलीस स्टेशनचे, याच्यावरती यांचे अनधिकृत बांधकाम आणि दुसऱ्यांवरती आरोप करतात काय विकास केला म्हणून. या विकासाची गोष्ट करण्यासाठी कधी मी चॅलेंजला तयार आहे. साहेब राज्य पण एवढा सर्व प्रकार होतोय, कल्याणपूर्वेत आमने सामने आलात आणि कारण काय वरिष्ठांना याची माहिती? मला वाटतं वरिष्ठ नेत्यांचा याच्यामध्ये वगद असत असेल. कारण की आपण जर बघितलं असेल तर एकत्र सत्ता असल्याच्या नंतर एक दुसऱ्याच्या विरोधात बोलत नाही. पण या ठिकाणी त्यांना कुठं तरी असं मनाला वाटत असेल का आपण गद्दारी करायची पुढे आणि गद्दारी करायचे विचार असतील म्हणून अशा पद्धतीचं हे वातावरण निर्माण होतं. गद्दारी कोण करतोय नाव तुम्हाला माहिती आहे कोण करतंय? 2019ला तुम्ही बघितले कोण गद्दार होते ते. मी तर प्रामाणिकपणे काम केलं होतं आणि मी पुढे पण प्रामाणिकपणे काम करणार. कारण भारतीय जनता पक्षाचा मी कार्यकर्ता आहे. जे भारतीय पक्ष सांगेल ते काम मी प्रामाणिकपणे करेल आणि कोणी गद्दारी केली तुम्हाला माहिती आहे. खासदार साहेबांनी आधीच या गोष्टीवरती मी 2दा-3दा खासदार साहेबांना सांगितलं होतं, पण खासदार साहेबांनी याच्यावरती दखल घेतली नाही. त्यांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. तर वरिष्ठांनी जर समजूत घातली तर समेट होऊ शकते का, दरी कमी होऊ शकते? मी गद्दारांसोबत समेट करणार नाही. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या सोबत राहीन, पण एक गद्दार सोडून. किती गद्दार आहे? एकच गद्दार आहे कल्याणपूर्वमध्ये. जो जेवायला बोलवतो आणि मारतो म्हणजे तो गद्दार नाही तर चांगला असेल का? गद्दार आहे तो. ते सोडून मी शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या सोबत आहे. भ्रष्टाचार आरोप केलाय, गद्दार शब्दाचा वापर केला आहे तुमच्यासाठी. एका सामान्य माणसाने आमदार गणपत गायकवाड यांना प्रश्न केला की आपण कल्याणपूर्वेमध्ये विकासाच्या बाबतीत काय काम केलं. त्याच्यानंतर आमदारांची अशी रिएक्शन होती की तुमच्यामध्ये दम असेल तर माझ्या समोर येऊन विचारा. तर एक सामान्य नागरिक म्हणून मी त्या नागरिकाच्या वतीने पुढाकार घेण्याचं काम केलं, पण पोलिसांनी दडपशाही केलेली आहे. एक सामान्य नागरिकांना आपल्या देशामध्ये बोलण्याचा जो अधिकार आहे तो कुठेतरी दाबण्याचं काम आमदाराच्या माध्यमातून चाललेलं आहे. गद्दार हा शब्द ज्यांनी जर वापरला असेल तर गद्दारी त्यांनी जवळजवळ गेल्या या 3 टर्ममध्ये 2 पक्ष बदललेले आहेत. तर सामान्य माणसं, कल्याणपूर्वीची जनता सुज्ञ आणि संस्कारी आहेत. त्यांना माहिती आहे की या कल्याणपूर्वेमध्ये कोण कशा पद्धतीचं वागतो आहे. आज या कल्याणपूर्वीचं दुर्दैव असं आहे की आमदार गणपत गायकवाड भाषणामध्ये सांगतात की या कल्याणपूर्वेमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्यामुळे मी काम करू शकलो नाही. 3 टर्म असलेला आमदार 15 वर्ष जर अनधिकृत बांधकाम होत असेल तर मग आमदार होते कुठे, हा एक प्रश्न जनतेच्या मनामध्ये. येणाऱ्या काळामध्ये जनतेचे प्रश्न घेऊन लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा अधिकार हा सामान्य माणसाला आहे आणि तो जाब विचारण्याचं काम मी याच्यानंतर करणार आहे.
सर वरिष्ठांना याची कधी शिवसेना माहिती दिली का आपण? वरिष्ठांना याची कधी माहिती दिली? वरिष्ठांपर्यंत ही गोष्ट कळली का याची मला कल्पना नाही आहे. पण आपल्या माध्यमातून वरिष्ठांना एवढंच सांगेल की आम्ही BJP शिवसेना माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यपद्धतीनुसार आम्ही काम करतो आहे. आम्ही युतीचा धर्म पाळतो आहे. पण कुठे जर आमच्या शिवसैनिकांना कुठेतरी कल्याण पूर्व भागामध्ये कार्यकर्त्यांना आमच्या जर दडपशाहीप्रमाणे आम्हाला कुठेतरी दाबण्याचं काम जर होत असेल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही. या ठिकाणी आवर्जून सांगेल की येणाऱ्या काळामध्ये आम्ही ज्या ठिकाणी विकास होत नसेल त्या ठिकाणी आम्ही जाब विचारण्याचं काम करू. भाजपाचा प्रचार करणार का भविष्यात कल्याणपूर्वी? आम्ही युतीचा धर्म पाळू आणि तो आम्ही पाळत आहोत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.